शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावरती पहिली फवारणी कोणती करावी? सुरुवातीच्या काळात कपाशी पिकावर येणारा जो काही काळा मावा, हिरवा मावा आणि तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी सोबतच कपाशीची चांगली वाढ, फुटवे आणि एकंदरीत कपाशीचा चांगला त्या ठिकाणी विकास होण्यासाठी जी पहिली फवारणी करायची आहे, तर ती कोणती करावी? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावरती पहिली फवारणी कोणती करावी या संदर्भात मी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यामध्ये मी बरेच स्वस्त कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेले आहे. चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला आपण दिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. असंच प्रतिसाद आपला असू द्या शेतकरी मित्रांनो. आणि आज पुन्हा एकदा कपाशी पिकावरती जी पहिली फवारणी करायची आहे, तर त्यासाठी एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे स्वतः मी कपाशी फवारणीसाठी कोणते औषधं घेतले ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकामध्ये पहिली जी फवारणी आपल्याला करायची आहे, तर ही पहिली फवारणी साधारणतः आपलं कपाशीचं पीक हे 25 ते 30 दिवसाचं झाल्यानंतर तिथं आपल्याला करणं गरजेचे आहे. आणि पहिली फवारणी जी करायची आहे, तर ही पहिली फवारणी आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन झाल्याच्या नंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी करायची. म्हणजे अगोदर आपल्याला खत टाकायचे आणि त्यानंतर फवारणी करायची. कारण शेतकरी मित्रांनो, खत टाकल्यानंतर कपाशी पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तर तो जास्त येतो. त्यामुळे अगोदर खत आणि नंतर फवारणी करायची. खत व्यवस्थापनासंदर्भातला पण मी व्हिडिओ दिलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. तर आता पहिली फवारणी जी आपल्याला करायची तर अतिशय स्वस्तात करायची. खूप महागडे औषधं आपल्याला तिथे घ्यायची नाही शेतकरी मित्रांनो. म्हणजे पहिल्याच फवारणीमध्ये बरेच शेतकरी मी असे बघितलेत की उलालाचा वापर करताय, परंतु एवढ्या लवकर कपाशी पिकामध्ये खरं तर उलालासारख्या कीटकनाशकाचा वापर करू नये शेतकरी मित्रांनो. तर पहिले फवारणी अतिशय एकदम स्वस्तात करायची. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय मी फवारणीसाठी कोणती औषधं आणली आणि याचा लाईव्ह डेमो ज्या दिवशी मी फवारणी करणार आहे त्या दिवशी पण मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे खरं काय ते. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्या फवारणीसाठी हे 2 कॉम्बिनेशन घेतलं आहे. ग्रोवर नावाचं एक टॉनिक आहे हे शेतकरी मित्रांनो, आणि त्याच्यासोबत आपण कॉन्फिडर घेतला आहे. 2 एकरची फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. आणि 2 एकरची फवारणी आपल्याला 2 एकरसाठी जवळपास पहिल्या फवारणीला 6 पंप लागणार आहे. आणि 6 पंपाचं हे औषध आहे. ह्या 2 बॉटल आपण घेतल्या आहे आणि हे 250 ml. तर एकंदरीतच ही फवारणी आपल्याला बसली 480 रुपयात 2 एकरची फवारणी. आता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो 2 घटक आपल्याला मिळतात. एक आहे ॲमिनो ॲसिड आणि दुसरा आहे फुलविक ॲसिड. म्हणजे हे पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी चांगलं काम करतं. म्हणजे पिकाची चांगली वाढ होणे, हिरवेपणा आणि फुटव्यांसाठी याचा चांगला उपयोग होतो. तर हे घ्यायचं आहे आपल्याला 40 ml प्रतिपंप. त्यासोबत कपाशीमधील मावा, काळा मावा, हिरवा मावा आणि तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या काळात कॉन्फिडर, ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्राइड 17.8% हा घटक आहे, हेच आपल्याला घ्यायचं आहे 20 लिटरसाठी 15 ml. तर यासोबत आपल्याला शेतकरी मित्रांनो, जर कपाशीची वाढ मे बी कमी असेल, सुरुवातीच्या काळात खूपच कमी असेल, तर अशा वेळेस तुम्ही 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर करू शकता 80 ग्राम प्रतिपंप. किंवा वाढ चांगली असेल तर तुम्हाला ते पण घेण्याची गरज नाही. अतिशय स्वस्तातली फवारणी. आता मार्केटमध्ये ॲमिनो प्लस फुलविक ॲसिड असलेले भरपूर टॉनिक आहे. जे स्वस्तात बसेल ते घ्या, महागडे घेऊ नका. म्हणजे ॲम्बिशन ही सवियांकडे जर तुम्ही गेले तर खर्च जास्त लागेल. किंवा सीविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र शेवाळ तुम्ही घेणार असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे जास्त लागतात. त्यामुळे स्वस्तातलं घ्या, वाढ चांगली असेल तर, आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल तर सेम हा जो काही कॉम्बिनेशन तर हा कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला जर कॉन्फिडर मिळालं नाही तर तुम्ही थायमॅक्झॉन 25% घटक असलेलं कोणतंही एक कीटकनाशक त्यामध्ये घेऊ शकता. ॲक्ट्रा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावरती आपल्याला जी काही पहिली फवारणी सुरुवातीच्या काळात म्हणजे मावा, तुडतुडा,
त्याच्या नियंत्रणासाठी आणि पिकाची चांगली वाढ आणि फुटवे चांगले निघण्यासाठी एकंदरीत ही आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची. पहिल्याच फवारणीमध्ये खूप महागडे म्हणजे उलालासारखी कीटकनाशकं मारू नका. आता ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे ते करू शकतात, आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. परंतु तुम्हाला जर स्वस्तात आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीपासूनच स्वस्तातली औषधं फवारणी करत जा.